जय भीम। मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। कलंबर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी। कलंबर दिनांक 26 एप्रिल 2025। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कलंबर येथे एका भव्य व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन आणि ध्वजारोहण करून करण्यात आले। यानंतर व्याख्यान मालिकेला सुरुवात झाली। उपस्थित वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समता, न्याय व बंधुता या मूल्यांवरील विचार प्रभावीपणे मांडले। व्याख्यानात संविधानातील मूलभूत हक्कांचे महत्त्व, शिक्षणाचा प्रसार व आर्थिक स्वातंत्र्याची गरज या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। बाबासाहेबांच्या विचारांचा आधुनिक काळात कसा प्रभाव आहे आणि आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार कसा करावा यावरही चर्चा झाली। कार्यक्रमात उपस्थित नागरिक, विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेटकेपणाने पार पाडण्यात आले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी जय भीम च्या घोषणाने परिसर दणाणून सोडला आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आपण या वक्त्यांनी जे काही विचार काही मांडलेले आहेत ते आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपण आत्मसात करणं हीच या ठिकाणी मी खरी जयंती अशी मानतो। मित्रांनो, अनेक ठिकाणी जयंती साजरी केली जाते, त्या ठिकाणी मोठमोठे डीजे लावून त्या डीजेचा आवाज अतिशय जोरात सोडून अनेक बालकांच्या जीवनावर भेटणारी गोष्ट आहे। तेव्हा आपण या डीजेच्या समोर नाचत गात असताना त्याचा आपण थोडंसं भान ठेवून, जेणेकरून लहान मुलांना किंवा माता भगिनींना त्रास होणार नाही याची आपण भान ठेवावी आणि आपल्या आनंदाला गगनामध्ये नामावे असा आपण या ठिकाणी करून दाखवावा। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व संघर्ष करा हा महामंत्र तुम्हा आम्हाला सर्वांना दिला आहे। या ठिकाणी आमच्या गोदवड्यातील या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावा। या ठिकाणी किरण चपडे असतील, कांबळे असतील, सोंदळे असतील आणि काही गावाचे जे काही विद्यार्थी या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या रेसमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून या बाकी जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थी त्यांच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपण पुढे वाटचाल करावी। या ठिकाणी आमचे बाळूभाई परदेशी, मनोजजी ठाकूर, नंदनी गायकवाड, आमच्या भगिनी विमलताजी ठाकूर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जे महिलांना अधिकार दिले, ज्या महिलांनी या ठिकाणी समानतेचा अधिकार दिला, त्या सर्व मी माता भगिनींना अशी विनंती करू इच्छितो या ठिकाणी की बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे जे काही नियम आहेत ते आपण अंगीकृत केले तर आपली प्रगती जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही। एवढे बोलून या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना तीव्र अभिवादन। आज मौजे कलंबर येथील 134व्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या भगिनी ॲडव्होकेट चित्राताई कांबळे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या नगरीच्या सरपंच विमलताई ठाकूर, तसेच चेअरमन मनोहरप्पा मुकरवार, गावातील ज्येष्ठ नागरिक मनोजसिंगजी ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीभाई परदेशी, आमचे बंधू लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्रजी गायकवाड, या नगरीचे पोलीस पाटील, आमचे मित्र DK कांबळे, वसंतराव सोनसळे, अनिल सोनसळे, प्रकाश कांबळे व सर्व उपस्थित व्यासपीठ
आज या कलंबर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं फार मोठ्या उत्साहदायी आनंददायी वातावरणामध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये फिरत असताना मला एक चित्र पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रामध्ये कार्यक्रमाला मान्यवर स्टेजवर वावत नाही आणि खाली बसलेले उपासक आणि उपासिका आमच्या भगिनी आमचे माता पिता जर बघितले तर यांची फार कमी संख्या असते आणि दुपारच्या डीजेच्या कार्यक्रमाला संख्या यांची मोठ्या प्रमाणात असते. म्हणून या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त आपले माता भगिनी उपासक उपासिका या मोठ्या प्रमाणात कशा उपस्थित राहतील यासाठी तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा प्रयत्न करायचे आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक गावातील मोठ्या रस्त्याने काढत असताना सर्व गोष्टीची आपण नवतरुणांनी काळजी घेतली पाहिजे. डीजेच्या गाण्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात कसं घेता येईल याचा या तरुण पिढीने विचार करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ॲडव्होकेट सोनसरे साहेबांच्या माध्यमातून खूप मोठमोठे नांदेडला व्याख्याते आहेत. त्या व्याख्यातेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्याख्यान ठेवलं पाहिजे. या लहान लहान बालकांना तरुणांना त्या महामानवाचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये रुजवले पाहिजे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम करतो. म्हणून माझी त्या तरुणांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीमध्ये अनेक गावामध्ये गेले असताना बेधुंद अवस्थेवरील मुलं असतात तर आपण कृपया करून अतिशय शांततेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढावी अशी मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त आपल्या सर्व गावकऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्रजी गायकवाड, आमचे सहकारी सुनीलप्पा मुकरवार, विजयजी गुलावत, मोहनप्पा गाडेवार, टुटू तुपेकर, सन्माननीय स्टेज जमलेले सर्व माझे बांधव, आज आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार थाटामाटात आपण साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी इथं खूप मोठमोठे वक्ते आलेले आहेत. मी आपणास एकच सांगू इच्छितो, आपण जर आंबेडकर साहेबांनी जे काही त्यांचे विचार जे काही आहेत दरवर्षी आपण 5% जरी अंगीकारलं तरी आपलं जीवन सफल होईल असं मला एवढं वाटतंय. तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. त्यांना शिकण्यासाठी सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी खूप काही मेहनत घेतलेली आहे. तसंच आपण सुद्धा आपल्या मुलाला शिकण्यासाठी आपण त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ज्यांनी ते शिक्षण घेतल्यानंतर तो सुद्धा वाघासारखा भुरभुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परीक्षा चालू होती. ते परीक्षा घ्यायचे आणि परत जेवण करायचे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगायचं म्हणाला की बाबा तुम्ही जेवण करा. तर ते वडील म्हणायचे की बाबा तू जेवण कर, भीमराव तुम्ही जेवण करा, त्याच्यानंतर मी जेवण करतो. असं दोन दिवस झालं, 3 दिवस झालं. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा की आमचे वडील का जेवण का करत आहेत. तर त्यांनी पाहिलं तर जोडीमध्ये काहीच नव्हतं. त्यांनी बाबाला सांगितलं बाबा तुम्ही असं का करताय. तर त्यांच्या वडिलांनी त्याला सांगितलं की भीमराव मला माझ्या या अन्नानं माझी पोट भरणार नाही, तर मला तुझं शिक्षण झालं पाहिजे, तू खूप मोठा झाला पाहिजे, या समाजासाठी या आपल्या देशासाठी तू काहीतरी केलं पाहिजे. हे एवढं त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांनी शिक्षण घेण्यासाठी त्याला सांगितलं, हे काम केलेलं आहे. मी आपल्यास एक सांगू इच्छितो, आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. या महामानवाची जयंती कोणी एका वैयक्तिक म्हणजे समाजाने केली नाही पाहिजे. तर दरवर्षी मी सांगत असतो प्रत्येक समाजाचा माणूस आला पाहिजे ही जयंती करण्यासाठी. आणि इथून पुढे मी नक्की आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या गावातल्या जे काही जयंत्या महामानवाच्या आहेत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवजयंती असेल, महाराणा प्रतापची जयंती असेल, मल्हाररावांची होळकरांची जयंती असेल, ज्यांनी काय केलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या जयंत्या ह्या इथून पुढे आपण समाजातल्या आपल्या गावातल्या सगळ्या समाजाने या पुढे या सगळ्यासोबत आपण राहून काम करू. आणि मला एक आपलं आव्हान करायचं आहे की आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी थोडस पुढाकार घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी कुठे काही लागत असेल, समाजामध्ये खूप काही लोक आहेत या गोष्टीसाठी मदत करण्यासाठी, कोणीतरी तुमच्या ते 5 माणसाची कमिटी करा आणि पुढाकार घ्या आणि याचा माझ्यासोबत प्रवास होतो. तुम्हाला कुठे काही अडचण येणार नाही एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिवर्तनाच्या चळवळीतील ज्या ज्या महामानवाने योगदान दिलेले आहे अशा सर्व महानायकांना विनम्र अभिवादन. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि आदरणीय व्यासपीठ, या गावातील सर्व बंधू आणि भगिनींनो आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचा मी आभारी आहे. मला या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केला, जो सन्मान दिला याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, ज्या तुम्हा आम्हाला तळागाळातल्या लोकांना कोणी विचारित नव्हतं. गुलामीगिरीच्या या बंधनात आपण अडकलेलो होतो. ही बंधनं संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी तोडलेली आहे. या देशातील तमाम प्रत्येक जातीच्या स्त्रीला शिक्षणाचा अधिकार दिला. तिला आईवडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये जो अधिकार दिलेला आहे, आपल्या पालकांनी हा निश्चय केला पाहिजे की जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मोठमोठ्या विद्यापीठामध्ये लावून एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या बुद्धाला अंगीकारल्या जगाने ते देश भारताच्या पुढे 200 वर्ष पुढे गेलेले आहेत. चीन हा या देशाच्या कितीतरी पाठीमागे होता. आज तो सुद्धा देश विज्ञानाच्या जोरावर 50 वर्ष पुढे गेलेला आहे. शोकांतिका अशी आहे की या देशामध्ये महामानवांचे विचार घेत असताना, त्यांनी जे काही समाजकार्य करत असताना त्यांच्या विचारांना या ठिकाणी स्वीकारलं जात नाही. पण ज्यावेळेस त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. चांगली गोष्ट आहे जयंती साजरी करणे, पण पिऊन खाऊन वादविवाद त्या ठिकाणी आपल्या कोणत्या तरी प्रकरण काढण्याच्या ऐवजी त्या महामानवाच्या कार्याची आपण दखल घेतली पाहिजे आणि शिवावलोकन केलं पाहिजे की दरवर्षी जयंती करत असताना आपण गेलेल्या वर्षी काय केलेलं आहे. मित्रांनो, मी एवढं सांगू या ठिकाणी इच्छितो की पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. कराटे शिकवा मुला मुलींना आणि शिक्षणाचे जास्तीत जास्त महत्त्व पटवून द्या. प्रत्येकाच्या घरामध्ये वाचनालय उपस्थित झालं पाहिजे. वाचनालयाच्यासाठी त्यांच्या घरामध्ये एक जागा दिल्या गेलेली पाहिजे. आणि एवढेच या ठिकाणी अशा या शुभप्रसंगी जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला आयोजकांनी जी बोलण्याची संधी दिलेली आहे याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी संघर्ष केला मानवजातीसाठी, त्या सर्व महामानवांना मी तिवार वंदन करतो. आजच्या जयंतीच्या निमित्ताने अध्यक्षपद हे महिलेला दिलं, त्याबद्दल मी प्रथमतः जयंती मंडळाचे आभार व्यक्त करतो. एक महिला सुद्धा संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार महिलेला अध्यक्षपद पहिल्यांदा माझ्या मनानं इथं कलंबर नगरीमध्ये भेटलेलं आहे मॅडम. तसेच समता सैनिक दलाच्या दीक्षाताई सुद्धा उपस्थित आहेत. विचार मंचावर उपस्थित कलंबर नगरीच्या प्रथम नागरिक, मी सर्वांचे नावं घेणार नाही कारण वेळ जाईल. विचार मंचावर सर्व प्रतिष्ठित नागरिक व समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो,
जयंती उत्सव हा आपण का आणि कशासाठी साजरा करतो हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करत असताना आपल्या अंगी काय गुण असले पाहिजे हे प्रथमतः आपण आपल्यामध्ये पाहिले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण फक्त नाचून न करता ती वाचून झाली पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. मला इथे सांगायचे, जयंती उत्सव हा कमीत कमी 20 तारीख ते 26 तारीख झाला पाहिजे. याचे विश्लेषण मी अशा प्रकारे करल. जयंती मंडळाला पुढच्या वेळेस तर मी सूचना करेन की जयंती अशी साजरी झाली पाहिजे की आपले हे येणारे पिढे आहेत, आपले हे चिमुकले आहेत, त्यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन झाले पाहिजे. प्रत्येक घरामध्ये आता 10वी किंवा 12वी कमीत कमी महिला शिकलेल्या आहेत. त्या महिलांसाठी एक स्पर्धा ठेवल्या पाहिजे. चिमुकल्यांसाठी जे आता लहान बालकाने भाषण केले इथे अतिशय सुंदर, कारण आपल्याला समाज घडवायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज घडवण्यासाठी आपल्या 4 मुलाचे बलिदान दिलेले आहे. तर आपण हे लक्षात घेतले पाहिजे. आता तर जयंती उत्सव साजरा करत असताना जसं की आमच्या बांधवांनी सांगितले की इथं बसले स्टेजवर गर्दी जास्त आणि खाली गर्दी नाही. समाजाचं प्रबोधन झाल्याबिगर समाजाची प्रगती होत नाही. फक्त महागडा आणि मोठा डीजे लावून नाचलो तर फक्त आपण काही नाही, फक्त वेल्डिंग आणि आपण गौंडी कामच करू. तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या आपल्याला घडवायचे, तर आपण जयंती उत्सव असा साजरा केला पाहिजे. त्याच्यामधून त्या चिमुकल्याची स्पर्धा लागली पाहिजे. आणि ती स्पर्धा याच्यासाठी पाहिजे की मी चांगलं भाषण करतो, तो भाषण चांगलं करतो, तो डान्स चांगला करतो का तू भाषण चांगलं करतो. हे या मुलांना आतापासून जर आपण स्टेज करायला दिलं तर हे मुलं येणाऱ्या भविष्यातले प्रत्येक घरामध्ये आपला अधिकारी निर्माण होईल. हे आपल्याला जाण असली पाहिजे. आपण तर फक्त वर्षातून एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवण करतो. फक्त 26 एप्रिल आली की आपल्याला जयंती आठवते गावाकडची. पण आपण हे न करता आपण शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपण शिकत तर नाहीच आणि संघटनही नाही. या त्या इकडं तिकडं तोडामोडीमध्येच आपण परेशान आहेत. तर असे न होता जयंती साजरी करत असताना आपण एका महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत, विश्वरत्नाची जयंती साजरी करत आहोत. तर आपल्याला विश्वरत्नाची जयंती साजरी करत असताना अशा प्रकारे जयंती साजरी झाली पाहिजे की येणाऱ्या लोकांनी काय जयंती होत आहे दुरून बघण्याची गर्दी झाली पाहिजे. नाही तर आपण आता रंगबेरंगी ते केस तर वेगळं करायचे आले आज. आता ते काही तरुण पोरांनी आणि जाणून बुजून नाचत नाही, काही नाही, फक्त डीजेला अडवणूक करायची. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. लोक आपल्याला दुरून हसायले याचं आपल्याला भान झालं पाहिजे. जयंती आपण उत्सव साजरा करतो, तो उत्सव प्रत्येक समाजाने आपल्या जयंतीचा बोध घेतला पाहिजे. तर आपण असं समजू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या उत्सवाने साजरा करत आहोत. पण आपण असं करत नाही. आता तुम्हाला एक आवर्जून मला एक सांगायची गोष्ट, महाराष्ट्र शासनाने एक कायदा पारित केलेला आहे मॅडम. जो कोणी महापुरुषाच्या जयंतीमध्ये दारू पिऊन येईल तर त्याला धरून नेण्याची जबाबदारी येणारे अधिकारी करतील. हे आता मला इथं सांगायचे आहे. आणि जे जे करतील असं कार्य तर त्याला धरून नेलं जाईल. हे याही तुम्ही दक्षता घ्यावी. कारण का महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे आणि कायदा पारित झालेला आहे. पीआयला फोन केल्याने त्याचा सर्क्युलर सुद्धा आलेला आहे. तर आपण याची दक्षता घ्या बांधवांनो. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे.
तर आपण जयंती साजरी करत असताना मोठ्या हर्ष उल्हासाने साजरी केली पाहिजे. काल परवा माता रमाई जयंती 2 महिन्याखाली साजरी झाली आपल्या याच्यामध्ये. मला यायचं होतं पण मी येऊ शकलो नाही. माता रमाईला आपण ज्यावेळेस जयंती साजरी करतो तर त्या सुद्धा जयंतीमध्ये नुसतं नाचण्याकरिता नसती. माता रमाईला का आपण त्याग मूर्ती म्हणतो. त्याग कशाचा केलेला आहे? माता रमाईनं 4-4 पोटचे मुलं या जमिनीमध्ये आपल्यासाठी गाळलेले, म्हणून आज आपण इथं उपस्थित आहोत. हे आपली जाण झाली पाहिजे. महिलांनो, तुम्हाला मला इतकंच सांगायचे, आपले जे मुले आहेत ते शिकतायत, तर शिकत असताना फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या. इतरत्र लक्ष देशाल तर तुम्हाला शिलाई मशीन आणल्या बिगर मग दुसरा पर्यायच राहणार नाही. शिकून जर मोठे झाल्या तर तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल. स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये दिलेला आहे. त्या घटनेचा होईल तितका आपल्याला जितका उपयोग करता येईल तितका आपण उपयोग केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वामधील एकच व्यक्ती असा आहे की त्यांनी फक्त आणि फक्त पुस्तकासाठी राजगृह निर्माण केलेलं आहे. आपण तर पुस्तकाचं तोंड सुद्धा पाहत नाही. याच्यामधून आपल्याला असं समजलं जाईल की आपल्या घरामध्ये प्रत्येकाची स्पर्धा लागली पाहिजे. आपल्या बाजूचा लागलाय, आपण लागलं पाहिजे. आपल्या घरी अधिकारी निर्माण झाले पाहिजे. हे जयंतीचा आपला उद्देश असला पाहिजे. याच्या मागे केवळ एक दिवस नाचल्याने जयंती साजरी झाली असा नाहीये. आणि जयंती साजरी जर आपल्याला करायची झाली तर आपल्याला फक्त आणि फक्त बाबासाहेबाच्या विचाराने साजरी केली पाहिजे. बाबासाहेबाला सुद्धा अपेक्षित असणारी जयंती साजरी केली पाहिजे. जर बाबासाहेबाला अपेक्षित असणारी जयंती आपण साजरी केली तर खरं अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण देऊ असं ठरेल. कारण आपण येणाऱ्या काळामध्ये आता नांदेडमध्ये काही ठिकाणी व्यसनमुक्त आणि डीजे मुक्त जयंती झालेली आहे. आपण त्याचा बोध घेणार आहोत का? कारण काय, आपण कुठं चाललोय? आज 80 ते 90 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या काय दिलेलं आहे आपल्याला याचे भानच राहिलेले नाही. आणि जोपर्यंत याचे भान राहणार नाही तोपर्यंत आपण सक्षम असा समाज घडू शकणार नाही. आणि समाज ज्यावेळेस घडेल ज्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ. मला तर असं म्हणायचे की आपल्याला इथून जे नोकरीला लागलेले त्याचं स्वागत आपल्या जयंती मंडळाच्या वतीने केले पाहिजे. कारण याचं स्वागत करण्यासाठी यासाठी म्हणतोय की आपला बाजूचा बघणारा विद्यार्थी सुद्धा त्याचं स्वागत व्हायलंय तर माझं पण झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करेल. सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगतो, शेळ मेंढ पाळणारा काल IPS झाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ करणारा, त्याला माहिती नाही, त्याच्यापाशी मोबाईल नाही. IPS आणि SP होणं हे सोपी गोष्ट नाहीये. त्याला माहिती नव्हतं, त्याचा रिझल्ट आला. दुसऱ्या मोबाईलून त्याला समजले त्याच्या मित्राच्या आणि तुझं लिस्टला नाव आलंय, तू IPS झालास. तर मला हे सांगायचे की आपण ज्या वेळेस मेहनत खरंच करू आणि आता येणाऱ्या आपल्या नवीन सुना आहेत, आपल्या नवीन बाया आहेत, एकही अनपण नाही, 10वी 12वी हे शिक्षण झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या ह्या छोट्या छोट्या मुलांची जर आपण चांगल्या प्रकारे जर त्यांचा संगोपन करू आणि त्यांना चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचे शिक्षण देऊ तर बाबासाहेबाला अपेक्षित होणारा समाज घडेल. नाही तर आपण नुसतं नाचून जयंती साजरी करण्यामध्ये अर्थ नाहीये. आणि ज्यावेळेस आपल्याला बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर फक्त प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. प्रबोधन ठेवलं पाहिजे. कारण जयंती जे साजरी करतो आपल्याला आपलं मस्तक साफ झालं पाहिजे. आणि मस्तक जर साफ नाही झालं तर मग ते जयंती करण्यामध्ये उपयोग नाहीये. तर मला आवर्जून बांधवांनो मला हे सांगायचे, मी जयंतीसाठी एवढा याच्यासाठी बोललो की अनेक प्रकारचे याच्यामध्ये वेगवेगळे काहीतरी उणे आपले जुने काढून नवतरुण पोरं हे जयंतीचा धिंगाणा घालत आहे. हे धिंगाणा न करता जयंतीला जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर साजरी करायची असेल, चांगल्या प्रकारे जर आपल्याला जयंती उत्सव
नाव घेण्याजोगा जर करायचा असेल तर बांधवांनो न पिता कोणीही बी या मिरवणुकीमध्ये सामील होऊ नका आणि त्याची जबाबदारी तुमची स्वतःची जबाबदारी राहील ही मी त्यावरून तुम्हाला सांगतो. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण चांगल्या विचाराने चांगल्या मनाने निर्मळ मनाने आले पाहिजे. आपण बुद्धाचे पायिक आहोत हे आपण सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण बुद्धं शरणं गच्छामी आपण नुसतं म्हणत असतो पण त्याचं अनुकरण आपण करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956ला बौद्ध धर्माची सांगड घातली. आपण त्या सांगड घातलीप्रमाणे त्रिशरण आणि पंचशील याचे पालन केले पाहिजे. त्याचे अनुकरण करून आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे. मी एवढेच इथे सांगेल आणि मी माझे 2 शब्द संपून टाकेल. जय भीम जय भारत. पूजने के लिए पाँव तो बहुत है, पूजने के लिए पाँव तो बहुत है, लेकिन तथागत भगवान गौतम बुद्ध के जैसे कोई पाँव नहीं. छान तो बहुत है, छान तो बहुत है, लेकिन पीपल के जैसी कोई छाव नहीं. गांव तो बहुत है, लेकिन महू के जैसा कोई गांव नहीं. और इस देश में भटेराव तो बहुत है, लेकिन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर के जैसा कोई राव नहीं. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर के जैसा कोई राव नहीं. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तलवारीच्या टोकावर त्यांनी स्वराज्य खेचून आणले असे छत्रपती शिवाजी महाराज. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दामध्ये शिक्षणाचं महत्व समाजामध्ये मांडणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर. या भारतामध्ये एकच बाप होऊन गेला. स्वर्गामध्ये गेला तर पण स्वर्गातल्या 36 कोटी देवांनी त्या बापाला हात जोडून वंदन केले. असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक, थोर कायदे पंडित, युगांचा युगांधर, बोधिसत्व, विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून ती शेतकरी आणि कष्टकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे असे सांगून जाणारे लोकशाही अनुभव साठे. अशा सर्व तमाम महापुरुषांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचार मंच, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे विचार मंचावर उपस्थित मान्यवर आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो व माझ्या बंधू भगिनींनो, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम, जय भीम. बंधू भगिनींनो, जेव्हा संपूर्ण मानव जातीला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं होतं तेव्हा एक सूर्य उगवला. हा केवळ एक सूर्य नव्हता, हा क्रांतीचा अग्निगोल होता ज्याने संपूर्ण विषमतेच्या जंगलात वनवा पेटवला. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत त्या अग्निवीराची जयंती साजरी करायला नाही तर त्यांच्या विचारांची मशाल आपल्या आयुष्यात पेटवायला. 14 एप्रिल या दिवशी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नाही तर एका नव्या क्रांतीचा उदय झाला. हा जन्म नव्हता, हा क्रांतीचा उदय होता. हा अवतार नव्हता, हा विचारांचा महास्फोट होता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ जन्म घेतला नाही तर त्यांनी लाखो करोडो दलित लोकांना पुन्हा जन्म दिला. ज्यांनी अंधारात गाडलेल्या समाजाच्या नशिबात प्रकाश टाकला, त्यांना स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला. हे स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळवण्याचे, हे स्वातंत्र्य होते समाजात परिवर्तन निर्माण करण्याचे, हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने
माणूस म्हणून जगण्याचे आणि म्हणूनच माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ मानव नसून महामानव आहेत. या देशात माणूस होण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकलो. कारण या देशात जन्म हा माणसाचा असतो, परंतु वागणूक ही जनावरांची दिली जाते. जात धर्म वर्ण लिंग याच्या नावाखाली माणसाला गुलाम केलं गेलं, परंतु त्या गुलामगिरीतून मानवाला मुक्त करणारा एकच महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आणि म्हणूनच मला म्हणायचे वाटते, इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं. इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, लेकिन गुलाम हमको इंसान बनाकर सिर्फ एक ही बादशाह बने हैं, और वो है मेरे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञ, समाज सुधारक, लेखक, भारताचे पहिले कायदे मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अशा अनेक पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. एक व्यक्ती आपल्या एका जीवन काळात किती मोठे कार्य करू शकतो, किती मोठे संघर्ष करू शकतो, किती मोठे परिवर्तन निर्माण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन होय. 14 एप्रिल या दिवशी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नाही, तर एका नव्या भारताची बीज पेरली गेली. जिथे अंधाराचा तिथे दिवा लागला, जिथे माणूस माणसाशी वागणं विसरला होता, तिथे माणुसकीचा गंध दरवळला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार हे नव समाजाची नीती मूल्य आहेत. बाबासाहेबांनी केवळ संविधान दिलं नाही, तर त्यांनी त्यामागे सामाजिक न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्य कोरून ठेवली आहेत. त्यांनी समाजाच्या अंतिम वर्गाला विचारात घेऊन संविधान तयार केलं. गरीब, शोषित, अवहेलितांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आज जन्म झगडले. आज आपण ज्या शैक्षणिक संधी, कायद्याने मिळणारे अधिकार, मतदानाचा हक्क, आरक्षण, समान वेतन, स्त्री पुरुष समानता अशा इत्यादी गोष्टींचा आनंद घेत आहोत, त्या प्रत्येक गोष्टीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे. बाबासाहेबांनी केवळ बौद्ध समाजासाठी संघर्ष केला नाही, त्यांनी दलितांसाठी संघर्ष केला नाही, तर संपूर्ण मानवासाठी संघर्ष केला. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित वर्गाचे नेते नसून ते संपूर्ण मानवतेचे महामानव आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही केवळ घोषणा नाही, तरी जीवन जगण्याची दिशा आहे. आणि ही दिशा घेतल्यामुळे हजारो युवकांनी अंधारातून बाहेर येऊन एक यशस्वी जीवन जगायला सुरुवात केली आहे. परंतु आज आपण शिक्षण घेतोय का? संघटित होतोय का? संघर्ष करतोय का? आज आपल्याला किती लोक अधिकारी बनले आहेत, किती लोक डॉक्टर, वकील, इंजिनियर, IPS, IAS बनले आहेत, किती जणांना आपण संसदेमध्ये पाठवलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, स्वाभिमान दिला, परंतु बाबासाहेबांचे अखेरचे स्वप्न आजही अपूर्ण आहे, एक समतावादी समाज. त्या काळात तुमच्या बापदादांना पाणी वाढकमाय म्हणावं लागत होतं. नदी, विहीर, तळे, पिण्याच्या पाण्याला सुद्धा स्पर्श करण्याची मुभा नव्हती. अशा अनवस्थ अवस्थेतील समाजासाठी आपल्या पोटी 4 लेकरं इंदू, रमेश, गंगाधर आणि राजरत्न यांना औषध पाण्यापासून माती आड केली, तरी डॉक्टर बाबासाहेबांनी आणि माता रमाईने हार मानली नाही. ते झटत राहिले, कष्ट घेत राहिले, झिजत राहिले, आणि त्याचा परिणाम म्हणजे आज अस्पृश्य समाजातील तू आज माणूस झाला. तुला ओळख मिळाली, तुला नाव मिळालं, तू प्राध्यापक झाला, वकील झाला, पत्रकार झाला, लेखक झाला, तुला ओळख मिळाली, तुला माणूस म्हणून ओळख देणारा कोण? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे माता रमाई आणि बाबासाहेबांचा त्याग. उत्तर आहे रामजी बाबांचं झिजणं. उत्तर आहे आंबेडकर कुटुंबाची दाम्पत्य पत्नी. त्यांच्या कुटुंबाप्रती, त्यांच्या वारसांप्रती तुझी खरी जबाबदारी आहे का नाही? नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट का नांदई सुद्धा वाटते. कबीर कहे पूछ उद्यम कीजिए, आप खाए और
पहिला प्रश्न असा की विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्गांना दिली जाते. शूद्र या 4थ्या वर्गाला विद्या देता कामा नये. हे तर तू का मान्य करीत नाहीस? तेव्हा बुद्ध म्हणाले 4 वर्ग धंद्यांकरिता पडलेले आहेत, परंतु विद्या हा काही रोजगारीचा प्रश्न असू शकत नाही. विद्या ही सर्वांसाठी समान आहे. माणसांकडे शील असलं पाहिजे. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत ही शून्य आहे. समजा एखाद्या माणसाच्या हातात तलवार आहे, त्याचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग हे त्या माणसाच्या शिलावर अवलंबून राहील. तो त्या तलवारीने एखाद्याचा खूनही करेल किंवा एखाद्याचा बचावही करेल. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस जर त्याचे शील चांगले असेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करेल, परंतु त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्याकडेही खर्च करेल. त्यामुळे आपण विद्येबरोबर आपले शीलही सुधारले पाहिजे. आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. उद्या पुन्हा विसरतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी जयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा या देशामध्ये जेव्हा कोणाला ओळख सांगायची असेल तर तो सर्वप्रथम म्हणेल की मी भारतीय आहे आणि भारतीयच राहणार अशी ओळख जेव्हा प्रत्येक जण देईल तेव्हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण होईल आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल. या देशातून जात, धर्म, वर्ण, लिंग, जाती भेद ही शब्द जेव्हा पूर्णपणे नष्ट होतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य एवढे महान आहे की त्यांच्या कार्याची महती मी थोडक्यात सांगू शकत नाही. आणि त्यांचे जीवन चरित्र सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे आहे. आणि त्यांचे कार्य, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट जर मी या ठिकाणी सांगत बसले तर मला दिवस रात्रही पुरणार नाही. त्यांचे कार्य एवढे महान आहे की त्यांच्या कार्याची उंची मी कोणीही मागू शकत नाही. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, समंदर की लहरों को कभी रोक नहीं सकते. ये आसमान तेरी ऊंचाई पता है हमें, लेकिन मेरे भीम जी की ऊंचाई कोई कभी माप नहीं सकते. मेरे भीम जी की ऊंचाई कभी माप नहीं सकते. हजारों वेळा चंद्र सूर्य निघाले, परंतु प्रकाशाचा अर्थ आपल्याला आजही कळाला नसता. हजारों वेळा चंद्र सूर्य निघाले, परंतु प्रकाशाचा अर्थ आपल्याला कळाला नसता. तर बाबासाहेब जन्मालाच आले नसते तर आपल्याला जगण्याचा अर्थ हा आजही कळाला नसता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला खूप उपकार आहेत. आणि शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते, समंदर की लहरों को रोक सके ऐसा कोई बाप है क्या? समंदर में आई हुई लहरें कभी रुका नहीं सकती, रेगिस्तान में आया है तूफान कभी रुका नहीं सकते. समंदर में आई हुई लहरें कभी रुका नहीं सकती, रेगिस्तान में आया है तूफान कभी रुका नहीं सकते. हम बाबा साहब के बच्चे हैं, हम बाबा साहब के दीवाने हैं, उनके अनुयायी हैं. हर किसी के सामने झुका नहीं करते, हर किसी के सामने झुका नहीं करते. डॉक्टर